श्रीराम नमस्कार. आज 28 एप्रिल 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 103. राजब्रह्मयोग, राजविद्यायोग, राजगुह्य योग. ह्याच्यात राजब्रह्म हा शब्द नाही आहे, पण एखादा योग किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा त्याचं अध्ययन किंवा वाचणं सुरू करतो की ह्या गोष्टीमध्ये काय दडलेलं आहे, त्याची तिथं सुरुवात होते. म्हणून राजब्रह्म म्हटलं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 1 ते 8 या अध्यायामध्ये स्वतःच्या इंद्रियांवरती, स्वतःच्या मनावरती 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, प्रत्येक गोष्टीची कसं आहे की उजळणी होणं खूप गरजेचं असतं. 5 इंद्रिय कुठली तर अशी डोळ्यासमोर आणली नाही, आपल्या मनामध्ये कायम पाहिजेत, समोर क्षणामध्ये आलं पाहिजे. कारण जसजसं आपण पुढं जाणार आहोत, हा 9वा अध्याय असा आहे की जो मागच्या वेळेस सांगितलं की माऊलींनी सुद्धा समाधी घेतली तेव्हा ज्ञानेश्वरी समोर परत होतीच, तरीही हा 9वा अध्याय स्वतःच्या मांडीवर ठेवला होता. कारण सगळ्या पूर्ण भगवद्गीतेचं रहस्य ह्या 9व्या अध्यायामध्ये लपलेलं आहे. समोर आहे पण दिसत नाही, आणि दिसतंय पण कळत नाही, असं हे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेलं आहे. मागच आपण म्हटलं की भगवद्गीता ऐकणारे जो विचारांनी आणि डोळ्यांनी अंध असलेला धृतराष्ट्र, संजय महर्षी व्यासांच्या कृपेमुळे कुरुक्षेत्रावरती काय चाललं आहे याची पूर्ण वार्ता पाहून देण्याचं भाग्य त्याच्या नशिबी आलं होतं. तसंच अर्जुन आणि ध्वजावरती स्थित असलेला हनुमान. इथं हनुमानापेक्षा आपण मारुती हा शब्द योग्य ठरेल, कारण हनुमान म्हटलं की तत्व बदलतं, मारुती म्हटलं की तत्व बदलतं. तर मागच्या वेळीच सांगितलं की कशासाठी तो ध्वजावरती आरूढ होता, ते की तो वायूचा वेग आणि वायूची दिशा हा वरती बसून बदलायचा. आणि ज्याप्रमाणे धनुर्धर समोरचे शत्रू पक्षातील जे तिरंदाज होते ते अर्जुनावरती जसा प्रहार करायचे, आणि तिरंदाजीमध्ये एखादा सोडलेला बाण हा वाऱ्याचं अनुमान, वाऱ्याचं गणित हे जर योग्य असेल तरच आपल्या लक्ष भेटतो. हे गणित, हे तिरंदाजीमध्ये गणित असतं. आणि बरोबर हनुमान, मारुती तिथं हे गणित चुकवायचा. त्याच्यामुळं सोडलेले बाण हे सर्व अर्जुनाच्या बाजूने निघून जायचे. अर्थात हे गुह्य आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णाने हे युद्ध संपल्यानंतर मारुतीला जेव्हा सांगितलं की तू पिशाच्य योनीत जाशील, आणि पैशाच्य असं मागच्या वेळेस सांगितलं, पैशाच्य गाथा म्हणून जशी भगवद्गीता आहे तशीच मारुतीने सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे. हे सांगायचं कारण असं आहे की ही सर्व ज्ञान, ही जी गुह्य ज्ञान आहेत, ही सर्वसाधारण आपल्याला माहिती पडत नाहीत. प्रसंग समोर घडतोय, संवाद समोर होतोय, पण काय घडतंय, जसं आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणू की एखादे हेरगिरी करत असतात. आपण सिनेमात पाहतो की विशिष्ट नंबर देतात आणि ते नंबर लिहिलेले असतात, आणि मग तो पोलीस अधिकारी असं शोधताना दाखवतात की ह्याचा अर्थ काय असेल, त्याचा अर्थ काय असेल. तसं ह्याला गुह्य ज्ञान म्हणतात. आणि हे गुह्य ज्ञान सर्वांना प्राप्त होत नाहीत. ज्याची घ्यायची कुवत आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वस्तूची, प्रत्येक पदार्थाची जर कणिक नीट मळली गेली नाही तर त्याच्या पोळ्या होणार नाही आहेत. म्हणजे त्या गृहिणीला, त्या मातेला, त्या भगिनीला त्याचं प्रमाण किती हवं हे निश्चित माहिती हवं. आणि ते जर व्यवस्थित असेल
तरच ती पोळी नीट उत्तम होणार. आणि फक्त तेवढं कणिक नीट मळून होणार नाही आहे, नंतर ती भाजाचा सुद्धा प्रसंग येतो, ती नीट भाजली गेली पाहिजे. सांगायचा थोडक्यात मुद्दा असा की कृती करताना समोर घडत असते, पण त्यातलं गुह्य ज्ञान असतं, हे त्याच्यात लपलेलं असतं. ऑफिसामध्ये साहेब जो असतो तो ऑफिसमध्ये सर्व गोष्टींमध्ये स्वतःचं वर्चस्व त्यांनी ठेवलेलं असतं. अगदी मोठमोठे व्यावहारिक गोष्टी तो लीलया पार पाडत असतो. पण त्याला जर सांगितलं की बाजारामध्ये जा आणि अमुक अमुक भाजी घेऊन ये, तर तो जातो आणि ज्या किमतीला मिळतं त्याच्यात ते घेऊन येतो. आणि मग घरी आल्यानंतर त्याची बायको म्हणते, अहो केवढ्याच आणलं. तर बायको म्हणते की तुम्ही ज्या किमतीचं तुम्ही घेऊन आलात, म्हणजे तुम्हाला त्यांनी फसवलं, तुम्हाला त्याची अक्कल नाही, तुम्हाला काही त्यातलं कळत नाही. विचार आणि भाषा नीट समजून घ्या. गुह्यज्ञान आपण जेव्हा समजून घेत असतो तेव्हा गोष्टी समोर घडत असतात, पण आपल्याला त्या आकलनीय होत नाहीत, कळत नाहीत, घडताय पण कळत नाही. तर तसं तो म्हणतो की मी एवढा 1000 लोकांचा सगळा नोकर वर्ग सांभाळतो आणि ही मला 1 आणि 2 रुपयावरनं बोलते. पण वास्तविक तिथं ती गृहिणी बरोबर असते. पण तीच गृहिणी जेव्हा त्याच नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि जर तिला बसवलं तर त्यातलं काही कळत नाही, मग नवरा म्हणतो तू आपली घरीच बस, कारण इथं तुला काय कळणार. म्हणजे सांगायचा हेतू हा की भगवंतानी, परमेश्वरांनी प्रत्येकाचं स्थान, प्रत्येकाचं कर्म, काम हे ठरवून दिलेलं आहे. पण हेच काम करताना, हेच कर्म करताना आपल्या सभोवताली काय घडतं हे कळणं आणि त्याच्यावर अंमल करणं खूप गरजेचं आहे. आणि इथं कसं आहे की जसं भगवंतानी हा राजगुह्य योग सांगताना पहिल्यांदा मत्सर हा गुण हा अर्जुनामध्ये नव्हता, अर्जुनामध्ये नाही, हे साक्षात भगवंत सांगतात. म्हणून 9व्या अध्यायाची सुरुवात करतानाच असं आहे की इदमपासून सुरुवात आहे. हा इदम जो शब्द आहे ना, हा जिथं खात्री आहे, जिथं आहे तिथंच वापरला जातो, इतर ठिकाणी हा शब्द वापरला जात नाही. की जिथं शिक्का, खात्री, एकदा एखाद्या डॉक्युमेंट्सवरती साहेबाची सही झाली, जोपर्यंत फक्त शिक्का आहे, पण जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत काही नाही. तसा हा इदम शब्द हा ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीला वापरतात, हे कायम हे सांगण्याचं कारण असं की तुम्ही कुठला श्लोक म्हणत असाल, कुठला श्लोक वाचत असाल आणि त्याच्यात त्या श्लोकामध्ये असे भगवद्गीतेमध्ये असंख्य श्लोक आहेत की ज्याची सुरुवात इदमपासून आहे. आणि जिथं भगवान श्रीकृष्ण जिथं सांगायला स्वतःहून सुरुवात करतो तिथं ह्या इदमने सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, ही खात्री आहे, याच्यामध्ये विचार करायची गरज नाही आहे. कारण ह्याच्यामधनं तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला दुसरं काहीही प्राप्त होणार नाही. तसं इथं भगवंत अर्जुनाच्या बाबतीत म्हणतात, हे अर्जुना, हे पार्था, तू मत्सररहित आहेस म्हणून मी तुझी निवड केली आहे. आपण काल मागच्या वेळेचं निरूपण बघताना भक्तीचे गुण बघितले, 9 प्रकार जे आहेत त्याच्यात मत्सर पण आहे. आता या प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्व काय आहे आणि तिथं मत्सर का घेतला भगवान श्रीकृष्णांनी, की आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला माहिती पडली, 2 जण असं धरून चाला की आपण 2 जण सिनेमाला मित्र गेलेले आहेत. एकाला जिथं बसतो त्याच्या नेमकं पुढं उंच माणूस येतो, त्याला दिसत नाही, आणि ज्याला दिसत नाही तो बुटका असतो आणि त्याच्या बाजूला जो मित्र बसलेला असतो तो उंच असतो, पण तो जाणून बुजून बसत नाही तिथं. म्हणजे ही काय आहे, ही सर्वसाधारण व्यवहारामध्ये असलेली मत्सराच्या दृष्टीने होणारी कृती आहे. हा सहजभाव आहे, पण कुठं कुठं काय काय गोष्ट टाळाची आहे. आणि ही जर गोष्ट टाळली नाही तर भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मोह उत्पन्न होतं. आणि जिथं मत्सर निर्माण झाला तिथं मोह हा दबा धरून बसलेला असतो. आणि ज्ञान विज्ञान योगामध्ये शंकराचार्यांचं जे गीतेवरती काही प्रवचन आहेत त्याच्यात एक त्यांनी खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत की जे हरिण असतं, त्या हरणाला जर पकडायचं असेल, हरिण इतकं चपळ असतं, आपण पाहिलेलं आहे की ते त्याला त्याचा
आकलनता, शत्रूच्या कुठं आपल्या समोर आहे, जवळ आहे, याची आकलनता त्याला पटकन होते. अशातलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य जनावर म्हटलं तरी चालेल. हे मुख्य असं का म्हणतोय की त्याला पटकन कळतं. जसं जमिनीखाली भूगर्भामध्ये लपलेल्या किड्यांना जर भूकंप वगैरे होणार असेल हे पहिल्यांदा कळतं, उंदरांना कळतं, तसं पृथ्वी तलावावरती प्राण्यांमध्ये हे हरिण हे असं प्राणी आहे की त्याला कुठलीही गोष्ट चावूल, आपण चावूल शब्द वापरू कारण चावूल हा सोपा आहे, की पटकन लागते. पण गंमत कशी होते की त्याची जर शिकार करायची असेल, त्याला जर जाळ्यात अडकायचं असेल, तर तो पारधी काय करतो, सुगंध निर्माण करतो आणि एक प्रकारचा ध्वनी निर्माण करतो. आणि हे हरिण त्या एक विशिष्ट ध्वनी जो निर्माण करतो त्या ध्वनीमध्ये ते हरिण अडकतं. म्हणजे मुख्य जे चपळ आहे, जे तल्लक आहे, जे क्षणात हालचाल करू शकतं, ज्याची जर छलांग बघितली तर ते किती लांब आहे, ते केवळ एका वाद्यामुळं, एका संवादामुळं. संवाद का म्हटलं आहे, कारण इथं आपण म्हणतो याच्यात संवाद कुठं घडला, कारण जे निर्माण होणारं वाद्याचा जो आवाज आहे तो आणि हरिण ह्याच्यामध्ये ही देवाणघेवाण होते कंपनाची, ह्याला संवादाचं म्हटलं जातं. हा साधला जातो, दिलं पण जातं आणि घेतलं पण जातं. ज्याच्यातनं संवाद निर्माण होतं त्याला माहिती असतं इथं भक्ष्य आहे आणि ते आपल्याला पकडायचं आहे, हे पारध्याला माहिती असतं. आणि म्हणतो तो काय करतो की त्याच्याजवळचं जे साहित्य असतं त्यांनी तो एक असं विशिष्ट ध्वनी निर्माण करतो आणि त्या ध्वनीमुळं ते हरिण जागचं हालत नाही. त्याला असं वाटतं की इथं मी ज्याच्यात मला आवड आहे, बघा मी हे हरणाची आवड म्हणतोय, हा मोह आहे वास्तविकता. आणि त्या मोहामध्ये, त्या वाद्याच्या विशिष्ट आवाजाच्या मोहामध्ये ते हरिण अडकतं आणि स्वतःची ते भक्ष्य बनतं, शिकार करून घेतलं जातं, म्हणजे स्वतःहून अडकतं जाळ्यामध्ये पारध्याच्या. आणि तसंच दुसरं उदाहरण शंकराचार्यांनी दिलेलं आहे स्पर्शाचं. आणि स्पर्शाचं उदाहरण देताना त्यांनी उदाहरण दिलं आहे हत्तीचं. हत्ती काय असतो की हत्तीला तुम्ही कशानेही शिकार करायची जर हत्तीची झाली, कारण आपण हत्तीचा देह बघितला तर एवढा आवाढव्य देह सहजासहजी जर नियंत्रित करायचा असेल तर सहज सोपं कसं काय आहे, तर ते स्पर्शाने आहे. हत्तीला स्पर्श ज्ञान हे खूप प्रगल्भतेने असतं आणि म्हणून तो माहूत काय करतो, त्या हत्तीच्या समोर हत्तीने उभी करून ठेवतो आणि तो हत्ती त्या हत्तीला स्पर्श करायच्या मोहाने. जर आपण कधी बघितलं असेल की हत्ती आणि तिचं पिल्लू जर आजूबाजूला असेल तर मध्ये मध्ये सोंडेने सारखं ते त्या पिल्लाला स्पर्श करत असतं. आपल्याला वाटतं बघा किती ते, आणि ते पिल्लू पण त्या आईला स्पर्श करत असतं. हा मोह आहे, हे वात्सल्य नाही, हा मोह आहे. कारण भगवंतानी श्री अर्जुनाला काय सांगितलेलं आहे की कुठं थांबायचं, आई कुठपर्यंत बाळाला घास भरवते, की जोपर्यंत बाळ हाताने खात नाही. जन्मभर भरवते का? ज्या आईच्या घासाने आपण तो घास घ्यायचा अट्टहास करतो, ते लहान मूल बघा कसं की आईच्या हातचं शिवाय दुसऱ्याच्या हातचं खात नाही आणि आपण म्हणतो हा फक्त माझ्याच हातचा खातो. आईलाही किती मातृत्व त्याच्यामध्ये उफाळून येतं की पोरगं हे बाळ फक्त माझ्याच हातचं खातं. हे मातृत्व आहे, मातृत्वाचं प्रेम आहे. पण कधी आणि कितीपर्यंत? जोपर्यंत ते बाळ हाताने खात नाही. आणि एकदा जेव्हा ते हाताने खायला सुरुवात करतं तेव्हा त्याला त्या आईच्या मायेचा, त्या मोहाचा हळूहळू विसर पडायला लागतो. ही नैसर्गिक कृती आहे आणि ही भगवंतानी घालवून दिलेलं हे वर्तुळातली एक साखळी म्हणलात तरी चालेल की आपोआप ते बाजूला होतं. जशी एखादं घरट्यामध्ये एखाद्या पक्षिणीची पिल्लं असतात, ते आपण बघितलं तर चित्रात बघतो किंवा एखाद्या दृश्यामध्ये बघतो की ती अशी चोचीचे तोंड उघडे करतात, ती पटकन येते आणि त्याच्यामध्ये अन्न करते. किती निर्धास्त असते ती. कधी त्या पक्षिणींना असं वाटतं का, पिल्लांना त्या पक्षिणीच्या, की आपली आई आपल्याला विषसुद्धा खायला घालू शकते? पण विश्वास किती असावा.
हे सगळं मी मिक्स करून सांगायचं कारण असं की गुह्य ज्ञान हे असंच आहे. हे आपल्याला सगळ्या बाजूनी एक भाग घ्यायचा आहे, सगळ्या बाजूनी येणार आहे म्हणून घ्यायचं आहे. आणि मग ती पिल्लं तोंडाची चोच उघडतात आणि ती पक्षीने त्याच्यामध्ये ते अन्न भरवते. आणि जेव्हा तिला कळतं की आता हे, आणि हळूहळू ती काय करते, एक 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 त्या चोचीची जसजशी प्रगती होत जाते, ती पिल्लं मोठी होत जातात, तिला कळायला लागतं त्या पक्षिणीला की आता हे स्वतःची शिकार स्वतः करू शकतात. आणि त्या क्षणापासून ती पक्षी ते घरटं सोडून निघून जाते, परत त्या घरट्याकडे बघत नाही. आणि इथं अर्जुनाला भगवंताने सांगितलं, हे अर्जुना, अरे पक्ष्यांची, त्या पिल्लांची आणि त्या पक्षिणीची ही अवस्था, ही जी नैसर्गिक अवस्था आहे, ही तू समजून घे. तसं ह्याचं कारण असं आहे की अर्जुन जेव्हा वनवासात होता आणि त्याला जेव्हा ओळखू नये म्हणून त्याला स्त्रीचं रूप घेऊन अर्जुनाला राहायला लागलेलं होतं. आणि एकदा प्रसंग असा झाला की अर्जुन नदीवरती स्नानाला गेला असताना त्यांनी ती पक्षीण बघत असतो आणि ते बघितल्यानंतर त्या अर्जुनाला हास्य फुटतं, हसतो अर्जुन. आता बघा ही गोष्ट किती साधी आहे की अर्जुन नदीवर जातो आणि ते नदीवरती स्नान करून आल्यानंतर त्याचं अंग पुसता पुसता त्याचं एका वृक्षाकडं लक्ष जातं ज्याच्यावरती एका पक्षिणीचं घरटं असतं आणि ती पक्षीण त्या पिल्लांना भरवत असते आणि ते भरवतानाचं दृश्य अर्जुन पाहतो आणि तो हसतो. पण त्याची जी हसण्याची जी कृती असते ती छद्मी असते आणि नेमकं ही छद्मी कृती त्याच्या वाईट कर्मामध्ये जमा होते. किती सोपी कृती आणि किती सहज कृती होती, पण ती वाईट कर्मामध्ये जमा झाली. आणि मग पुढं गंमत अशी होते की जेव्हा हे युद्ध पुढं चालू होणार आहे, तुम्ही प्रसंग सांगीनच, की अभिमन्यूच्या बाबतीत ही गोष्ट घडते. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याची आठवण करून देतो की हे पार्था, तेव्हा तू हसला होतास, छद्मी हसला होतास. आपण एखाद्याचं काय झालं की असं छद्मी असतो, ते छद्मी हास्य लगेच लक्षात येतं की कुठं ह्याला मत्सरभाव म्हटलेला आहे भगवंतानी. आपण दिसताना हे छद्मी असणं म्हणजे काय की मत्सर, की त्यात काय एवढं म्हणून असं थोडंसं ओठ हलवायचं आणि हसल्यासारखं करायचं, मत्सर. आणि मग या मत्सरचा आणि मोह, जसं आत्ता शंकराचार्यांचं हे दुसरं उदाहरण हत्तीचं सांगितलं की का मत्सर होतो त्या हत्तीला, म्हणजे स्पर्शाचा मोह त्या हत्तीला होत असतो, पण त्या हत्तीणीचा स्पर्श या हत्तीला घ्यायचा असतो. आणि तो माझ्यासारखा स्पर्श तो नाही ना, ही तो हत्ती खात्री जमा करून, बघा सगळ्यात बुद्धिमान प्राणी हत्ती, आणि त्या हत्तीमध्ये सुद्धा हा मोह निर्माण होतो की मी स्पर्श केला, हत्तीने स्पर्श केला की त्याचा मोह. म्हणून याचा फायदा कोण घेतं, तर पारधी घेतात. म्हणून हत्तीची शिकार करायची असेल तर हत्तींसमोर उभी करायला लागते, आणि हत्तीनीची करायची असेल तर हत्ती. फक्त स्पर्श झाला की आपोआप तो तिथं तो पारधी जो असतो, तो जो शिकार करणारा असतो, त्या खड्ड्यापर्यंत त्या हत्तीनीला घेऊन जातो आणि तो हत्ती बरोबर त्या खड्ड्यात कोसळतो. आणि शंकराचार्यांनी अतिशय सुंदर वर्णन त्या भगवद्गीतेमध्ये या प्राण्यांचं केलेलं आहे आणि समजावून सांगितलेलं की माणूस मोह आणि मत्सर एकत्रीकरण कसं होतं. तिसरं त्यांनी असंच सांगितलं, पतंग माहिती आहे आपलं, फुलपाखरासारखा. त्याच्यामध्ये त्याला काय असतं, जर फुलपाखराला पकडायचं असेल, आपण लहानपणापासून बघितलं, शाळेत गेलो कुठं गेलो की प्रत्येकाने जीवनामध्ये फुलपाखरू एकदा तरी पकडायचा प्रयत्न नक्कीच केलेला असेल. पण त्या फुलपाखराला मोह होतो तो सुद्धा जशी एखादी ज्वाला येते, ज्वालेतनं जो एक केशरी रंगाचा जो प्रकाश असतो, आणि तो प्रकाश ज्याप्रमाणे तो दिसतो केशरी रंगाचा, त्याला मोहित हा पतंग होता ते. आणि म्हणून त्याची शिकार करताना अशी ज्वाला केली जाते, आणि ती ज्वाला केली की तिथं ते पतंग येतात आणि आपोआप स्वतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. आणि शंकराचार्यांनी याचं उदाहरण दिलं आहे, अतिमोहात माणूस अडकला की स्वतःच्या जीवनाची राख करून घेतो. पण आता इथं गंमत कशी आहे, हे उदाहरण मत्सराशी निगडीत आहे का, हा त्याच्यामध्ये प्रश्न पण उत्पन्न होतो.
पण त्या पतंगाला असं वाटतं की अरे मी इतका सुंदर असताना, मी सगळ्यांना मोहित करत असताना हा रंग हा नष्ट करायला पाहिजे, हा नष्ट झाला तर माझं अस्तित्व त्याच्यामध्ये राहणार आहे. हा पतंगाचा विचार शंकराचार्यांनी मांडलेला आहे. इतकं म्हणजे विचार कुठं करायला पाहिजे, कुठपर्यंत करायला पाहिजे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की छोटी गोष्ट आहे, पण ती छोटी गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते, कारण त्या प्रत्येक कृतीतनं मत्सर निर्माण होतो. आणि मग तसंच त्यांनी पुढं उदाहरण दिलं आहे हा भ्रमराचं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण हे उदाहरण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल त्याच्यात, की भ्रमराला गंध, या गंधाचा तो खूप शौकीन असतो. आणि होतं कसं, बरोबर कमळाच्या वेळ कशी असते सकाळी त्याच्यामध्ये, म्हणजे एखादी गोष्ट जर मनुष्याला प्राप्त झाली तर ती किती घ्यावी तर हे माणसाला कळलं पाहिजे. पण हा भ्रमर काय करतो, त्या कमळामध्ये जातो आणि त्याला असं वाटतं नाही नाही बाकीचे येऊन हे सगळं संपवतील, आणि तो त्याच्यात अडकून राहतो. त्या मोहापायी त्या कमळाच्या पाकळीमध्ये, त्या परागकणामध्ये अडकून राहतो. आणि जसं काही कमळाची सुद्धा गंमत कशी आहे, बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की संध्याकाळ झाली की कमळाची जी पाकळ्या असतात त्या मिटतात. पण कमळामध्ये सुद्धा एक विशिष्ट गुण आहे की त्या कमळाला विशिष्ट कंपनं मिळाली, जी फक्त आणि फक्त त्या भ्रमराच्या पंखातनं निर्माण होतात, की ते कमळ मिटतं. मग ते सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो. मग या मोहापायी, म्हणजे भ्रमराचा विचार काय असतो की सगळं मलाच मिळावं, दुसऱ्याला मिळूच नाही. आणि म्हणून ते परागकणामध्ये तो अडकून बसतो आणि त्याला हे भान राहत नाही की ही कमळाची पाकळ्या आता मिटणार आहेत आणि त्या कमळाच्या पाकळ्या मिटणार आहेत. बरं, आता गंमत कशी आहे बघा, शंकराचार्यांनी उदाहरण इतकं सुरेख दिलेलं आहे मत्सर आणि या मोहाचं, की हाच भ्रमर, हाच भुंगा लाकूड कुरतडतो, लाकूड पोखरतो. मग ते कमळाच्या पाकळ्या एवढ्या अशा कडक असतात का, दगडासारख्या असतात का, की ज्या भुंग्यानी कुरतडू नये, किंवा त्या पूर्ण त्याच्यामध्ये चावून आपण धरू, आपण कृतीमध्ये आपण समजायचं असेल तर बाहेर पडू शकतो. इतक्या नाजूक असतात, पण अडकतं कुठं तर मोहात. हे जे आहे ते मलाच मिळालं पाहिजे, मलाच, त्याच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला नसेल, आणि ते संपवाच्या नादामध्ये स्वतः संपून जातो. पण मोह कधी या भ्रमरासारखा नसावा, असं शंकराचार्यांनी त्याच्यात दिलं. आणि मग पुढचं उदाहरण त्यांनी पाचवं दिलं माशाचं. हा मासा काय असतो, हा मासा चवीसाठी जाळ्यात अडकतो. आणि ही चव काय होतं, कुठला आपण बघितलेलं असेल की मासा पकडायचा असेल की गळ टाकतात आणि त्या गळाला एक गांडूळ किंवा एखादा किडा लावतात, आणि तो गळ पाण्यामध्ये सोडला की बरोबर मासा येतो, ते अन्न खातो, ते गांडूळ खातो, पण त्या आकडीमध्ये त्याचा जबडा अडकतो आणि स्वतः भक्ष्यस्थानी पडतो. आणि शंकराचार्यांनी इथं काय दिलेलं आहे की प्राणी मात्रांमध्ये हे जे इंद्रियांच्या अधीन निर्माण होणारे मोह आहेत, हे प्राण्यांमध्ये पण आहेत आणि या भगवंतांनीच हे निर्माण केलेले आहेत. पण गंमत अशी आहे, याच्यातला सर्व गुण पण या पृथ्वी तलावावरच्या प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये भगवंतांनी जन्मताच दिलेले आहेत. पण त्याचा वापर नियंत्रित कसा करायचा, आणि काय चांगलं काय वाईट. आता तुम्ही म्हणाल की प्राण्यांना कसलं चांगलं आणि कसलं वाईट त्याच्यामध्ये, आणि तसं जर असेल तर कधी एकदा प्रयोग करा. एखादं अभक्ष्य किंवा काहीतरी गाईच्या समोर घेऊन जा, ती गाय तोंड नाही लावणार. मग गाईला बुद्धी कुठनं झालं की हे नॉनव्हेज आहे, हे अभक्ष्य आहे, ती कुठल्या शाळेत जाऊन शिकलेली आहे. म्हणजे उपजतच भगवंतानी प्रत्येकाला ही सुबुद्धी वाटलेलीच आहे, दिलेलीच आहे. पण गंमत अशी होते की मनुष्य या इंद्रिय भोगामध्ये इतका आसक्त झालेला आहे की क्षणोक्षणी त्याच्या अधीन होत जातो. आणि म्हणून मग इथं गोंदवलेकर महाराजांनी काय केलं, त्यांनी सांगितलं नाम घ्या. मत्सर मिटवायचा असेल तर नाम घ्या. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं, अर्जुना तुला मत्सर घालवायचा आहे ना, मग तू भक्ताची लक्षणं ऐक. आणि अर्जुन कसा होता
की भगवान श्रीकृष्ण जे सांगेल हे प्रमाण मानलं. आणि मुळात कसं आहे की जो स्वीकारतो ना त्याची स्वीकाराचे देह पण कसं पाहिजे ना. तो जर स्वीकाराचा देहच नसेल, मला सांगणार गुरूंनी सांगितलं अमुक कर, तर त्याच्यावर जर शंका उत्पन्न झाली मी करावं का, मला जमेल का, मला होईल का, तर ती गोष्ट पूर्णत्वाला कधीच जात नाही. आणि अर्जुनाने आणि दुसरी गोष्ट मारुतींनी आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना कधीच प्रश्न विचारले नाहीत. का म्हणून कधी अर्जुनाने विचारले नाही. अर्जुनाने जे काही प्रश्न भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला विचारलेले आहेत हे सर्वसामान्य प्रश्न आहेत की ज्याचं उकल झाल्यानंतर त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि हा मत्सर शब्दच असा आहे की हा प्रत्येक कृतीमागं फिरत असतो. मोहाच्या पाठीमागं मत्सर आहे. का, मग दुसऱ्याला मिळू नये, मला मिळावं. आपण ह्याला एखाद्या ठिकाणी समारंभाला जातो, त्या बुफे डिनरमध्ये काही काही असे बघतो की गोड वाढलेले आहे आणि त्याच्या असे 4-5 तुकडे असेल ना, जरी आपल्या ताटात असेल तरी माणूस जाऊन उचलून घेतो. का, तर दुसऱ्याला मिळू नये, हे संपू नये. मला खायचं आहे की नाही नंतर, हा नंतरचा भाग, पण ते संपू नये. म्हणजे काय झालं, हा मत्सर आहे. भगवंतांनी याला मत्सर म्हटलेलं आहे. आणि असा हा मत्सर नाहीत अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे काय, अशी ही जी नावं ठेवलेली आहेत. मागं एकदा सुरुवातीला माझ्या मते कधीतरी लिहिलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं. तिथलं अर्जुन नावाचं काय फोड आहे. अ अधिक रुज अधिक न, अ अधिक रुज, ऋषीतला रू, ज रुज अधिक न. आणि रुज याचा अर्थ आहे न म्हणजे नाही. आणि 2 ठिकाणी न जर जोडून आले तर त्याचा अर्थ होतो हो. आपण गणितात शिकलेलो आहे. आणि इथं अर्जुनाची फोडच अशी दिलेली आहे. भगवंतांनी ज्ञान जे प्राप्त केले, जे दिसतंय, जे मत्सर दिसतंय, ते समोर अर्जुनाने घेतलंय पण अर्जुनाने स्वीकारलेलं नाही आहे. खिशात घेतलंय खायला पण स्वीकारलेलं नाही आहे. पण मत्सर जर असेल तर दुसऱ्याला मिळू नये म्हणून जर खिशात ठेवलं तर तो मत्सर भाव झाला, म्हणजे तुमच्या हातनं चुकीचं कर्म झालं. पण अर्जुन हा देह असा होता, म्हणजे 5 पांडवामध्ये अर्जुन हा एकमेव देह असा होता की जो स्वच्छ होता. स्वच्छ कसा होता, तर ज्याला ज्ञानाची उकल होती. ज्ञान कसं वापरायचं, ज्ञानाचा कुठं उपयोग करायचा, हे अर्जुनाला चांगलं माहिती होतं. आणि भगवंताला काय पाहिजे, शिष्याला जेव्हा माहिती असतं की आपल्या गुरुला काय पाहिजे, तेव्हा गुरुला मागाची गरजच नसते. गुरु देतच असतो. जसं मगाशी सांगितलं की आई बाळाला घास भरवत असते आणि आपण बघितलं की ताटलीत घेऊन घेते आणि मग अगदी शेवटी 1-2 घास उरतात आणि ते बाळ नको 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 म्हणत असतं. मग आज हा बाबांचा घास, हा याचा घास, हा काऊचा घास, हा चिवचा घास करून त्या बाळाला ते भरवलं जातं. पण आईला माहिती असतं की बाळाची भूक कुठं भागलेली आहे. कारण काय सांगायचं आहे की तृप्तता काय आहे हे गुरुला सांगायला लागत नाही, तसं भगवंतालाही सांगायला लागत नाही. आणि भगवंत अर्जुनाच्या समोर का उभा आहे, काय देतोय अर्जुन भगवंताला, कारण भगवंताला माहिती आहे की अर्जुन जो आहे हा परिपूर्ण आहे. मी ज्याला हे ज्ञान देणार आहे तो विद्यार्थी चुकीचा नाही आहे, हे अर्जुनाने आधी श्रीकृष्णाने आधी खात्री करून घेतली अर्जुनाच्या बाबतीत. आणि तेव्हाच हे गुह्य ज्ञान होतंच. पण गुह्यतम काय आहे आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणून त्याला राज शब्द वापरलेला आहे. राजविद्या, राजगुह्य. आणि त्याचा जर शब्द नुसतं जवर तुम्ही जर जोर दिला तर राज, म्हणजे तिथं सूर्य गुह्यतम आलं बघा. राज शब्द, राज म्हटलं ऐश्वर आणि राज म्हटलं तर गुह्य. म्हणजे एकाच शब्दामध्ये तुम्ही जसा उच्चार करता तसे अर्थ लपलेले असतात. पण इथं अर्थात राज म्हणजे वैभवशालीच ज्ञान, पण वैभवशाली गुह्य ज्ञान असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा तूच योग्य आहेस रे. आता काही वेळा कसं होतं की एखाद्या वर्गामध्ये शिक्षक निवडतात, तर तू उत्तर दे, आणि हुशार विद्यार्थ्याला सांगतात की तू उत्तर येतं सांग, कारण त्या शिक्षकांना माहिती असतं की हा उत्तर बरोबर देणार. म्हणून जो बुद्धू असतो, ज्याची बुद्धी चालत नाही, त्याला ते ऐकू जात नाही का, त्यालाही जातं. पण आकलन कुठं होतं,
मग त्या हुशार विद्यार्थ्याची निवड कोण करतं? तर शिक्षक करतो. 50-60 विद्यार्थी वर्गामध्ये असतात, पण एकाचीच निवड होते आणि ते निवड शिक्षक करतो. म्हणून बाकीचे बघा, बाकीचे लगेच विद्यार्थी, हा जरा जास्त शहाणा आहे, हा या सरांचा जवळचा आहे, हा आपल्यात नकोच, याला खेळायलाच घेऊ नका, हे शाळेत सगळ्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना आहेत. यालाच मत्सर म्हणतात. जीवनामध्ये कुठनं छोट्या गोष्टी, आपण आई जसं लहान मुलाला शाळेत जाताना म्हणते तयार रह, त्याचं घेऊ नकोस ना, त्याला देऊ नकोस ना, नाहीतर तो तुझं खराब करेल. म्हणजे त्या मुलाला त्या कोऱ्या पाटीवरती काही लिहिलेलं नसतं, त्या पाटीवरती आपणच लिहून पाठवतो की तू ज्याच्या शेजारी बसणार आहेस हा तो चुकीचाच आहे, पण तरी तू त्याच्या शेजारी बस, नीट समजून घ्या. आई काय सांगते, हे दिलेलं आहे, हा रंग लक्षात ठेव, या पेन्सिलीचा तुझी लाल आहे, लाल रंगाची पेन्सिल आहे, तो शेजारी बसतो ना त्याचं पण त्याच रंगाची मी पाहिलेली आहे. बघा, आता आईचं त्या शेजारच्या दुसऱ्या विद्यार्थ्याचं पेन किंवा काय जी वस्तू असेल ती बघायची काही गरज होती का? तर ती नव्हती. पण माझ्या मुलाचं चोरीला जाऊ नये, माझ्या मुलाचं त्यांनी घेऊ नये, हा विचार त्या आईच्या मनात. म्हणजे विचार करा, जर असे छोटे छोटे विचार मनुष्याच्या जीवनामध्ये जर यायला लागले तर मनुष्याची प्रगती कधी व्हायची? तर ती होतच नाही. मग त्याचं कारण असं की आपणच याला कारण ठरतो. म्हणून केवळ संस्कारसुद्धा करताना आम्हाला डॉक्टर कायम सांगायचं की कृती करताना ती का करतो ना, की त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आणि टाळ्या वाजवताना म्हणजे ही कृती का सांगतोय? बघा, आपण मंदिरात जातो, मंदिरामध्ये आरतीला आपल्या बाजूला 4-5 माणसं उभी असतात. एक जण टाळी वाजवतो अशी, एखादजण अशी वाजवतो. तर अशी वाजवली की तर एखाद्याला कळतं, अरे हा आपल्यापेक्षा जोराने वाजवतोय, की लगेच तो अजून जोराने वाजवायला सुरुवात करतो. म्हणजे होतं काय, मूळ तत्वापासनं, मूळ हेतूपासनं मनुष्य या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या मत्सरापायी, ह्याला मत्सर शब्द आहे, मत्सरा शब्दच असा आहे की हा एखाद्या श्रीकृष्णाच्या मोरपिसासारखा आहे की सगळीकडनं फिरत असतो. आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत मत्सर आहे. पाणी, त्याला गार मिळालं, मला कोमटच दिलं, मत्सर. समाधान नाही. तुम्ही म्हणत ह्याच्यात कसला मत्सर आला, त्याला गारच होतं ते पाणी, मला कोमट दिलं, त्याच्यात काय चुकलं माझं? ते चुकलं नाही. त्याला गार मिळालं म्हणजे तुझं लक्ष कुठं आहे? तू त्याच्या ग्लासकडे लक्ष दिलं, त्याच्या पाण्याकडे लक्ष दिलं, तू तुझ्या ठिकाणी बघ ना, म्हणजे त्याच्याशी बरोबरी करायला गेलास ना. या गोष्टी का सांगतो आहे की भगवद्गीतेमध्ये जे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे ज्ञान दिलेलं आहे, हा प्रत्येक धागा त्यांनी मोकळा केलेला आहे. आणि हा मोकळा केलेला जो धागा आहे ना, हा, कारण भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातच कशी आहे की अर्जुना तू माझ्यामध्ये सामील हो, बाकी तुला काही करायची गरज नाही. आणि भगवद्गीतेचा शेवट काय आहे, शेवटची ओळ, अर्जुना जो मला मिळेल तोच माझा, बाकी माझे नाहीत. मग बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आहेत, पण त्यामध्ये काय आहे? साधी गोष्ट आहे, हातात असलेला बुंदीचा लाडू, साखर. एका साखरेच्या दाण्याला असं म्हणाल का साखरेचं पोतं? तर नाही म्हणणार. जेव्हा 1000 साखरेचे दाणे एकत्र होतात तेव्हा साखर म्हणाल. ते जेव्हा अजून जास्त होतं तेव्हा त्याचं पोतं निर्माण होतं. साखर तीच, गोडी तीच, चव तीच, पण जसं आकारमान वाढत जातं तसं स्वरूप बदलत जातं आणि नाम बदलत जातं. हे सांगायचं कारण असं लक्षात घ्या. आज या गोष्टीमध्ये जर मत्सर म्हणून काय जर नीट समजून घेतलं नाही, हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये, जरा फोन बघू रे तुझा, असं नुसतं आपण म्हणतो, फोन बघू रे तुझा, नीट वापर बरं का. म्हणजे नीट वापर म्हणजे काय, त्याचा साधा आहे माझा चांगला आहे, ही तुम्हाला बोलताना वाटताना वाटेल आपल्याला काय सोडलं पाहिजे. घरामध्ये आपण देवपूजा करत असतो, देवपूजा करत असताना म्हणतो अरे आत्ता गंध उगाळून घ्यायचं राहिलं. मग आपण घरातलं सांगतो जरा गंध उगाळून हे दे बरं देवाला. आपण छानपैकी सोहळं घालून देवासमोर बसलेला असतो, तोंडामध्ये मुखामध्ये कुठला मंत्र जप जे काय असतो नित्यसेवा चालू असते. आणि जसं ताटलीत येतं, हे का दिलं तुला माहीत नाही मी कसं करतो. म्हणजे बघा,
नुसतं आता प्रत्येकाचं गंध द्यायचं किंवा प्रत्येकाचं काही जी द्यायची असते, वाढायची असते, कुठली घटना, गोष्ट, कृती ही प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. आणि ती गंध आहे ना, अरे तसा गंधच जर तुम्हाला नसेल तर त्या गंधाचा उपयोग काय? मग त्या ताटलीमध्ये त्याला जसं योग्य वाटलं तर त्याचं त्यांनी तुला दिलं, तर ते भगवंतानं जर कुठली कंप्लेंट करत नाही, तक्रार करत नाही, तर तू तक्रार करणारा कोण? मत्सर कसा तयार होतो? असा तयार होतो. हे भगवंता तो म्हणतो मग लगेच तिथंच की तुला एवढं कळत नाही का? मग लगेच तो उभा जो असतो तो म्हणतो तुझं तू घेऊन बसत जा, मला सांगत जाऊ नको. म्हणजे काय झालं? साधक जी काही 15-20 मिनटं साधना देवाजवळ एकरूपता व्हायचा प्रयत्न केला असतो, त्याच्यापासनं हा माणूस परत गडगडत खालपर्यंत येतो. म्हणून मग भगवंतांनी काय सांगितलंय अर्जुनाला की हे गुह्यशास्त्र पहिला गुण काय? मत्सर. मग अर्जुना तुझ्यात काय मला हा दिसत नाहीये, ह्याची तुझ्यामध्ये वाणवा आहे. प्रेमाचं सुद्धा मत्सर नाहीये, इतकं त्याच्यामध्ये आहे. भगवंताचं दर्शन करायचं आधी तू घे. जेव्हा असं म्हणतात की जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे गेला आणि नंतर अर्जुनाकडे गेला, आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मनुष्याचे डोळे उघडले की पायापाशी बसलेले असतं ते पहिलं आपल्याला दिसतं. आणि तिथं सुद्धा म्हणजे वास्तविक अर्जुनाने श्रीकृष्णाला पहिलं बघितलेलं असतं, तरी दुर्योधन म्हणतो नाही, तू असा अमुक ठिकाणी बसलास म्हणून तू त्याच्याशी तुझं अर्जुनाशी सख्य आहे म्हणून तू असा भेदभाव केलास. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हे केशवा, त्याला काय पाहिजे आधी तू बघ, तू जे मला देशील त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. किती सुंदर त्याच्यामध्ये आहे. तिथं सुद्धा अपेक्षा नाही. जिथं सुईच्या टोका एवढी अपेक्षा नव्हती तर तिथंही अपेक्षा नाही. आपण नुसतं ही कृती वाचून सोडून देतो, हे एवढंच झालं ना, हे असं झालं आणि तसं झालं असं नाही आहे. तिथं सुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. मला का नाही अगोदर, मला आधी पाहिजे. आपण शेवटी कसं असतं की माणसाची बुद्धी, माणसाचं प्रारब्ध, माणसाची वैचारिकता ही जेव्हा चालत नाही ते त्याला दुर्योधनच म्हटलं पाहिजे. आणि मग तो श्रीकृष्णाचं सैन्य मागून घेतो. मग आणि अर्जुनाचं कसं असतं गंमत बघा, न मागता मिळालं, त्याला मागायला लागलं का? म्हणजे ह्याचा विषय असा आहे. आणि नंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही श्रीकृष्णाचीच खेळी होती. म्हणजेच काय की गुरु असो, परमात्मा असो, भगवंत असो, देव असो, हा शिष्याकडं पाहतच असतो. तुम्ही मागायची गरज नाही आहे. जीवनामध्ये एखादा चुकीचा वाईट प्रसंग घडला म्हणजे देव नाही, देवानी काही केलं नाही असं नाही आहे. आणि मुळात देव समजूनच घेत नाही तुम्ही. प्रकाश आहे तो. सगळ्या ठिकाणी प्रकाश जरी असला तरी सगळ्यांना दिसतंच असं नाही. तुमची दृष्टी काय आहे याच्यावरती तुम्हाला दिसणार आहे. हे अवलंबून हे मनुष्य स्वीकारू शकत नाही, स्वीकारत नाही, म्हणून तिथं अडचण येते. आणि मग या सर्व गोष्टीमधनं मत्सर निर्माण होतो की जो सोडला पाहिजे. आणि या अर्जुनाला मग भगवान श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना अरे तू एकच मी पाहिला की ज्याच्यापाशी असूया नाही आहे, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसणं, असा ते व्यक्तिमत्व, असा तो देह म्हणजे तो अर्जुन होता. पण अर्जुन बिचारा म्हणतो, हे माधवा, हे केशवा, तू हे सांगितलं तिथपर्यंत ठीक आहे, तू म्हणतोयस मग नक्कीच हे बरोबर असेल. पण तरीही मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त असेल, काही राहिलं असेल, माझी वैचारिकता चुकली असेल तर तू मला सांग. आणि इथं ह्या दुसऱ्या अध्याय 9 राजगुह्य योगामध्ये, राजविद्या योगामध्ये ओवी 2 अध्याय 9 इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, खरंच तू शिष्य होण्याच्या पात्रतेचा आहेस. बघा, अर्जुनाचा
म्हणणं काय आहे अर्जुना, तू श्रीकृष्णाचं म्हणणं काय, अर्जुना तू शिष्य व्हायच्या पात्रतेचा आहेस. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला स्वीकारलेलं आहेच आहे, पूर्ण स्वीकारलं आहे. म्हणजे तो झाला ना भगवंतमय. तरी इथं श्रीकृष्ण म्हणतो अर्जुना तू उत्तम शिष्य व्हायच्या पात्रतेचा आहेस. आता इथं आपण म्हणू की असं कसं काय, मग एवढं सगळं सांगितलं कसं काय, पण इथं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं का तू कोणाचा शिष्य व्हायच्या पात्रतेचा आहेस. भले गुरु होता श्रीकृष्ण, पण भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान वाटणं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं तरी मी तुला सांगतो पार्था की अरे भक्ती जी आहे ही सर्वश्रेष्ठ आहे. जो गुण तुझ्याजवळ आहे हा समाजाला कळणं गरजेचं आहे. आणि मग भक्तीचे जे प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत, त्यातली श्रवण भक्ती म्हणजे काय हे भगवंत अर्जुनाला सांगतात. ते पुढील भागात. श्रीराम.